नमस्कार, नवी मुंबई सिटी न्यूजमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। नमस्कार, नवी मुंबई सिटी न्यूज मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस मनोज गपाट यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। सेक्टर 4 येथील नाक्यावर मोलमजुरी करणारे कामगार यांना सरचिटणीस मनोज गपाट, युवा जिल्हा कार्याध्यक्ष संजय कांबळे, समाजसेवक कैलास काटे व अन्य पदाधिकारी यांच्या हस्ते फळ वाटप करण्यात आले। ऐरोली सेक्टर 4 मधील येमाई सामाजिक संस्था संचालक वृद्धाश्रमात सुद्धा मनोज गपाट यांनी वृद्धांना व मनोरुग्ण यांना फळ वाटप करून त्यांच्या समवेत केक कापला। त्यावेळी त्यांचे स्नेही व अन्य पदाधिकारी उपस्थित होते। तसेच सेक्टर 16 मधील मदर तेरेसा वृद्धाश्रमात सर्वांना फळ वाटप करण्यात आले। या प्रसंगी खास उपस्थिती महाराष्ट्र राज्याचे मच्छीमार सेलचे अध्यक्ष चंदू पाटील, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव, महिला जिल्हा अध्यक्ष शोभाताई चौगुले, युवा जिल्हा कार्याध्यक्ष संजय कांबळे, घनसोली तालुका महिला अध्यक्ष कविता ताई शास्त्री, युवा जिल्हा उपाध्यक्ष संकेत गायकवाड, युवा उद्योजक अमेय आमले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। तसेच मनोज गपाट यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी मदर तेरेसा वृद्धाश्रमात प्रार्थना करण्यात आली। तसेच संध्याकाळच्या सुमारास सेक्टर 16 येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ऑफिस जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सुरू करण्यात आले व सदर प्रसंगी मनोज गपाट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे बंधू डॉक्टर मनोज गपाट व अन्य पदाधिकारी यांनी उपस्थिती राहून फटाक्याचा आतिषबाजीत स्वागत करून केक कापला। यावेळेस एपल हॉस्पिटलचे सर्व टीम व चाहते व पदाधिकारी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या। पॉकेट त्याने पाठवले आणि पाठवले ना तिकडे तुला विचारा तुम्ही जर एकदम शेती आहे तिकडे लावायचं
आम्हाला रिक्षा पहिल्यांदा सगळ्यांनी त्यांना रिक्षातून येताना बघितलं जाऊ द्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष माननीय श्री नामदेवजी भगत साहेब यांच्या आशीर्वादाने, तसेच आमचे महिला जिल्हाध्यक्षा शोभाताई चौगुले आणि आमचे युवकांचे प्रेरणास्थान श्री मनोज गपाट साहेब हे आम्हाला नेहमी मदत करत असतात. ऐरोलीची तमाम जनतेला माझं एकच आव्हान आहे, तुम्हाला कोणताही प्रश्न असेल किंवा कोणत्याही अडचणी असेल, तुम्ही आमचा नंबर इथे ऑफिसमध्ये सोडला जाईल किंवा एक पर्टिक्युलर अशी एक वेबसाईट किंवा एक साईट तयार केली जाईल की त्या माध्यमातून तुम्हाला कोणताही प्रश्न असेल त्या याच्यावरती त्या नंबरवरती फोन केला तर तुम्हाला मध्यरात्री असो किंवा कोणत्याही हे असो, तुम्हाला तो प्रश्न जो तुम्हाला समस्या असेल ती सोडवली जाईल. आणि जेवढ्या आमच्या परीने आम्ही प्रयत्न करू त्या प्रश्न सोडवण्याचे. जर मोठे प्रश्न असेल तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार हे आहेत आणि वरिष्ठांनी आम्हाला सांगितले तुमच्या जिल्ह्यामधले काही प्रोग्राम असतील किंवा काही समस्या असतील ते आमच्यापर्यंत घेऊन या, आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि बाकी आमचे वरिष्ठ माननीय नामदेव भगतजी साहेब, शोभाताई चौगुले, युवक जिल्हाध्यक्ष धीरज कोळी, तसेच मनोज गपाट साहेब आणि इथे अनेक पदाधिकारी आम्हाला वेळोवेळी सपोर्ट करतात आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही हे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करणारच आहे. साहेब, सर्वप्रथम आम्हाला फार आनंद होतोय. आज नवी मुंबईतील एक यशस्वी उद्योजक तसेच एक फार मोठ्याचे समाजसेवक म्हणून आज मनोज गपाट साहेबांकडे नवी मुंबईत बघितलं जातं. आज त्यांच्या कार्याची जर पोचपावती बघितली तर अख्ख्या नवी मुंबईमध्ये वर्षभर फक्त वाढदिवस म्हणून नाही तर वर्षभर त्यांचे छोटे मोठे कार्यक्रम चालू असतात. समाजातील विविध घटक असतील, त्यामध्ये काही लेबर्स असतील, नोकर वर्ग असेल किंवा विद्यार्थी असतील किंवा जे वयोवृद्ध असतात, मतिमंद लोक असतील, अशा सगळ्याच घटकांसाठी साहेबांचं नेहमीच काम असतं. आणि त्यांच्या कामाचं जे कौतुक करायला एवढं कमी आहे, हे कधीच प्रकाश झोतात यायला आवडत नाही. म्हणजे मी एक म्हणतो ना, स्टेजच्या पाठी राहून जो काम करणारा कार्यकर्ता असतो त्याच्यामध्ये साहेबांचं नाव घेतलं जातं. आणि त्यांना कुठलेही तामझाम वगैरे आवडत नाही. साध्या पद्धतीमध्ये कसं काय चांगलं काम करता येईल ही त्यांची आता म्हणजे शैली आहे. आणि भविष्यात सुद्धा मी साहेबांना त्यांच्या हातून एकदम चांगली समाजसेवा हो, लोकांची सेवा हो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि त्यांना आज वाढदिवसानिमित्ताने आमचे जे मोठे बंधू म्हणा, आमचे मार्गदर्शक म्हणा, आमचे चांगले मित्र आहेत, त्यांना मी एवढ्या शुभेच्छा देईन की त्यांचे ईश्वर एवढे हात बळकट करो की त्यांच्या हातून लोकांची सेवा निरंतर हो. दिवस एक युवा नेतृत्वाचा, आज एक वाढदिवस एक युवा उद्योजकाचा, एक वाढदिवस आज युवा समाजसेवकाचा, ज्यांनी पूर्ण निरंतर आज मागील 5-6 वर्षामध्ये बघितलं तर डॉक्टर मनोज गपाट सरांनी निरंतर सामाजिक कार्य करत राहिलेत. ते त्यांचे सामाजिक कार्य हे पूर्ण वर्षानुवर्ष चालत राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना राहील. तसेच कैलासवासी लक्ष्मण गपाट यांच्या सेवाभावी संस्था व दिवेशा मित्रमंडळाच्या माध्यमातून मनोज सरांचं हमेशा योगदान त्या संस्थेला करणं निरंतर चालूच आहे. आणि त्यांची आमच्या सेवाभावी संस्थेवर त्यांची आमची एकच अपेक्षा आहे की त्यांनी त्या संस्थेला अजून आम्हाला बळकट करावा. ते सामाजिक कार्य ऑलरेडी बळकट करतात, तसं आमच्या सामाजिक संस्थेला बळकट करावं ही विनंती. आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.